निलंगा, लातूर। प्लास्टिक हटवा, शहर स्वच्छ व आरोग्य ठणठणीत ठेवा। उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांचे शहरवासियांना आवाहन। मी प्लास्टिक वापरणार नाही व इतरांना वापरू देणार नाही अशी शपथ देत येथील नगरपालिकेच्या वतीने व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीस प्रशासकीय नगराध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी शरद झाडके, मुख्याधिकारी सुंदर बोंदर, महाराष्ट्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रशांत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अनुसया माने हे उपस्थित होते। यावेळी शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, शाळेचे मुख्याध्यापक व इतर व्यावसायिक या बैठकीसाठी उपस्थित होते। यावेळी प्लास्टिकमुळे होणारी गैरसोय, जनावरांच्या पोटात जाणे, नाला तुंबणे व रोगराई पसरणे असे अनेक प्रादुर्भाव प्लास्टिकमुळे होतात असे सांगत येत्या 15 दिवसांमध्ये नगरपालिका अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये सक्तीने प्लास्टिक बंदी करण्यात येणार असून 15 दिवसाच्या नंतर जर कोणाकडे प्लास्टिक आढळून आले तर पहिल्या वेळेस 5,000, दुसऱ्या वेळेस 10,000 आणि तिसऱ्या वेळेस 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असे सांगत शहरातील घनकचरा, ओला कचरा, सुका कचरा हा घंटागाडीतच टाकावा। फळ विक्रेत्यांनी, भाजी विक्रेत्यांनी सडलेली फळे, भाज्या रस्त्यावर फेकू नये। हॉटेलधारकांनी हॉटेलचे घाणपाणी रस्त्यावर सोडू नये, अन्यथा कडक कारवाई केली जाईल असे सांगत प्लास्टिक न वापरणे, घरासह परिसरही स्वच्छ ठेवणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे असे समजूनच नागरिकांनी आपले कर्तव्य बजावले पाहिजे असे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांनी सांगितले। या बैठकीत शहरातील छोटे मोठे व्यापारी, फळ व भाजी विक्रेते, मुख्याध्यापक, शिक्षक व नागरिक उपस्थित होते। उपस्थितांचे रमेश कांबळे यांनी आभार मानले। तर यावेळी बचत गटाच्या महिलांनी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय म्हणून कापडी तयार केलेल्या बॅग आमच्याकडे उपलब्ध असल्याचे सांगितले। आज निलंगा या ठिकाणी आपल्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची सर्व क्षेत्रातील मंडळींची बैठक घेण्यात आली। नेमकं कशाची बैठक होती आणि कशा होती आपण त्याबद्दल सूचनाने आवाहन केलं। निलंगा शहरामध्ये पाठीमागच्या पावसामध्ये जो मान्सूनचा पाऊस सुरू झालेला आहे, त्याच्या अगोदरचा जो पाऊस पडलेला आहे, त्या पावसामध्ये काही घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने काही प्रश्न जाणवले। त्यामध्ये अनेक वेळा जे प्लास्टिकचं वापर आहे तो फार मोठ्या प्रमाणात दिसून आला आणि जे प्रश्न घनकचऱ्याचे होते ते मुख्यतः या प्लास्टिकच्या वापरामुळे असल्याचे दिसून आल्यामुळं आपण आज या ठिकाणी निलंगा तालुक्यातील जे व्यापारी संघ आहे, बागवान संघ आहे, भाजीपाला विक्रेते लोक आहेत, या सर्वांना आपण या ठिकाणी आवाहन केलं होतं आणि त्याचबरोबर संपूर्ण निलंगावासियांना पण असं आवाहन केलं आपण की आता प्लास्टिकचा वापर आपल्या या ठिकाणी थांबवायचा आहे। आपण 10 ते 15 दिवसाच्या सवडीनं आपण सगळ्याच व्यापाऱ्यांना सांगितलं आहे की 15 दिवसामध्ये प्लास्टिकचा वापर आपल्याला 0% आणायचा आहे। 15 दिवसानंतर संबंधित व्यापाऱ्यांनी, संबंधित विक्रेत्यांनी या प्लास्टिकसाठी जो पर्याय आहेत, कापडी पिशव्या असतील, कागदाच्या पिशव्या असतील, या पिशव्याचा वापर आपण करायचा आहे। त्याच्यानंतर मात्र नगरपालिका प्लास्टिकच्या वापराबाबतीत अतिशय सक्त कारवाई करण्याच्या आम्ही तयारीत आहोत आणि त्याचसोबतच जे घनकचरा व्यवस्थापनामध्ये घंटागाड्यामध्ये वगैरे जे आपण कचरा टाकतो, आपण संपूर्ण निलंगावासियांना आपण आवाहन करतो की जी घंटागाडी आपल्या दारामध्ये येते त्या घंटागाडीमध्ये आपण जे कचऱ्याचं व्यवस्थापन आहे आणि जे वेगवेगळ्या प्रकारचा कचरा आहे त्या गाडीमध्ये जर आपण टाकला तर 100% स्वच्छ आणि निर्मळ निलंगा एक नंबरचा आपण बनवू शकतो। त्यासोबतच आपण महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संपूर्ण ऑफिसेसला पण आपण या ठिकाणी अधिकाऱ्यांना आपण निमंत्रित केलं होतं। वृक्षारोपणाच्या बाबतीत सुद्धा आम्ही फार मोठ्या प्रमाणात मोहीम या निलंगा शहरामध्ये राबवणार आहोत आणि त्यामुळं अगोदरचं जे झाडाचं आपल्या या ठिकाणी संख्या आहे त्याच्यामध्ये 100% वाढ आपण करणार आहोत। नगरपालिका यामध्ये जास्तीत जास्त झाडं म्हणजे झाडं लावण्यासाठी रोपंसुद्धा उपलब्ध करून देणार आहे। तर मी या ठिकाणी संपूर्ण निलंगावासियांना असं आवाहन करतो की आपण या वृक्षारोपण आणि प्लास्टिक मुक्तीमध्ये आपला 100% सहभाग या ठिकाणी नोंदवावा। धन्यवाद। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।